पेण तालुक्यातील गडब येथे आई काळंबा देवीच्या यात्रेत यंदाही हजारो भाविकांनी हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले। नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने मुंबई ठाणेसह परिसरातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने यात्रेत सहभाग घेत नवस फेडले। गडब गावातून आई काळंबा देवीची पालखी वाजत गाजत मंदिरात आणण्यात आली। यानंतर परिसरातील विविध गावातून ग्रामस्थांनी आणलेल्या उंच देवकाठ्या उभारण्यात आल्या। या देवकाठी म्हणजेच स्थानिक भाषेत सासनकाठी स्पर्धेने यात्रेची रंगत अधिकच वाढवली। स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या स्पर्धेत प्रथम क्रमांक खारचिरबी ग्रामस्थांनी पटकावला, द्वितीय क्रमांक खारघाट ग्रामस्थांनी तर तृतीय क्रमांक सुखकर्ता खारघाट ग्रामस्थांनी मिळवला। विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले। यंदाही पारंपरिक पद्धतीने मंत्रपुष्पांजली अर्पण करून देवीला अभ्यंग स्नान घालण्यात आले व विधिवत पूजा पार पडली। त्यानंतर सोन्याचा सुशोभित मुकुट, रंगीबेरंगी वस्त्र आणि सोन्याच्या अलंकारांनी देवीचा देखणा शृंगार करण्यात आला। यात्रेनिमित्त विविध खेळण्यांची दुकाने, मिठाई, शोभेच्या वस्तू तसेच इमिटेशन ज्वेलरीची दुकाने सजली होती। दरम्यान तरुण वर्ग डीजे व ढोल ताशांच्या तालावर नृत्य करण्यात मग्न झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। रायगड जिल्ह्यातील या पारंपरिक यात्रेत आधुनिक युगातही तरुणांचा उत्साह विशेष जाणवत होता। शिक्षण व नोकरीनिमित्त बाहेरगावी आलेले युवकही खास यात्रेसाठी गावात परतल्याचे चित्र दिसून आले। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या मंदिरामुळे येथून जाणाऱ्या पर्यटकांनीही यात्रेसाठी थांबून देवीचे दर्शन घेतले। काळंबा देवीच्या कृपेवर श्रद्धा ठेवणाऱ्या हजारो भक्तांसाठी ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भावना, परंपरा आणि गावाच्या एकतेचा जिवंत उत्सव ठरला। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।